देशभरामध्ये प्रचंड रोष या संदर्भामध्ये आहे। आज गेल्या कित्येक दिवसांपासून देशाच्या राजधानीमध्ये सोनमजी वांगचुक यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। त्यांना अचानक उचलून नेलं। अभिजित टिपके आणि त्यांचे सहकारी आणि देशातील लाखो तरुण आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले, पण सरकारला साधं त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या देशातल्या तरुणांनी मागितलेला आहे। याला कारण आहे की देशातले 22 विद्यार्थी यांना आपले प्राण या भ्रष्टाचारामध्ये गमवावे लागलेले आहेत। ही गोष्ट प्रचंड मोठी आहे आणि याचं गांभीर्य सरकार घ्यायला तयार नाहीये। निश्चितच जर राजीनामा होत नसेल तर आंदोलन देशभरामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखी तीव्रतेने वाढेल। आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यात पहिल्यांदा राज्यामधून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि कालही रात्री उद्धवजी ठाकरे साहेब या आंदोलनामध्ये उपस्थित होते। आम्ही आमचा पक्ष आणि सगळ्या संघटना या ताकदीने या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। झालेला जो काही लाठीचार्ज आहे तो अतिशय अमानुष पद्धतीने होता, त्याचा करावा तितका निषेध कमी आहे। सदाभाऊ खोत म्हणतात की या मोर्चाचा फायदा काही आतंकवादी मनोवृत्तीचे लोक जे आहेत, वृत्तीचे लोक जे आहेत ते घेत आहेत, त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामाच देऊ नये। राज्यातल्या आणि देशातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोण कोणाच्या बाजूने आहे। आज या धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी, शिक्षणातल्या भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी जर सदाभाऊ खोत हे आपली वाणी खर्च करत असतील तर राज्यातल्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आमचीच शेतकऱ्यांची पोरं ही त्या ठिकाणी या परीक्षेसाठी उतरलेली होती। आमची पोरं आजही आंदोलनामध्ये उतरलेली आहेत। हे तथाकथित भोंदू शेतकरी नेते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं उभी करतात आणि जेव्हा खरी वेळ येते शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलण्याची, तेव्हा मात्र यांची तोंड बंद असतात। आजही महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। 22 विद्यार्थ्यांचे मृत्यू या दरम्यान नीटच्या घोटाळ्यामध्ये झालेले आहेत। हे महाराष्ट्र विसरलेलं नाही। कदाचित सदाभाऊंना त्या गोष्टीचा विसर पडला असेल, पण जनता त्यांच्या लक्षात आणून देईल।